अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, स्वामी महाराज त्यांच्या प्रत्येक भक्ताला काही ना काही अनुभव देतच असतात. पण ज्यांना खूप सेवा करूनही त्यांना अनुभव येतच नाही, त्यांची कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही, काही केल्या संकट संपत नाहीत, अगदी निराश झालेले असतील, तर अशा भक्तांनी हा अनुभव शेवटपर्यंत नक्कीच ऐकावा. कारण या अनुभवात तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. हा अनुभव आपल्यासारखाच एका साध्या कुटुंबातील पती पत्नीला आलेला आहे. यांच्यासारखी जर प्रत्येक भक्ताने स्वामींची सेवा केली तर स्वामी महाराजांना त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करावी लागेल. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत ऐका. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्त हो, आजचा हा अनुभव अनिता ताई व त्यांचे मिस्टर धनाजी शिंदे यांना आलेला आहे. ताई म्हणतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. संपूर्ण ब्रह्मांडाचे सूत्रधार माझे स्वामी महाराज यांना वंदन करून मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव सांगताना मला खूप दाटून आलेले आहे. कारण मी स्वामी सेवेत म्हणजे मला आलेला अनुभव हा मी पहिल्यांदाच सांगत आहे. आणि हा अनुभव सांगताना मला स्वामी किती महान आहेत हे समजत आहे. भक्त हो, आम्ही दोघं नवरा बायको खूप भाग्यवान आहोत. कारण स्वामींनी आम्हाला त्यांच्या सेवेत नेलेलं आहे. जोपर्यंत महाराज स्वतः आपल्याला त्यांच्या मार्गात बोलवत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्या मार्गात त्यांच्या सेवेत जाऊ शकत नाही. आम्ही दोघं महाराजांची खूप निस्सीम भावनेने सेवा करतो. भक्त हो, सर्वांसारखीच आमच्या पण आयुष्यात खूप संकट खूप दुःख आहेत. पण त्यांना झेलण्याची ताकद आम्हाला आमची स्वामी माऊलीच देत असतात. आम्ही दोघं स्वामींच्या सेवेत नव्हतो. आम्हाला असंच आमच्या एका फ्रेंडने सांगितलं की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा, त्यांच्या सेवेत राहा, स्वामींच्या केंद्रात मठात जा, मग बघा तुमच्या पण आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स होते की आम्हाला आता जगणंसुद्धा अवघड वाटू लागलं होतं. आम्हाला खूप प्रश्न पडायचे. मग यासाठी आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज होती. आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कुठंतरी मिळायला हवी होती. म्हणून मग आम्ही स्वामींच्या सेवेत येण्याचा विचार केला. म्हटलं कुठंतरी विश्वास ठेवून नतमस्तक व्हायलाच हवे. जगात वाईट शक्ती आहे तर त्याच्यावर मात करणारी चांगली शक्तीसुद्धा नक्कीच असेल की, असा विचार करून आम्ही स्वामींची सेवा करण्याचा निर्णय घेतला. भक्त हो, सुरुवातीला विश्वास ठेवणं अवघड जातं. पण एकदा का आपण स्वामींच्या सेवेत गेलो की मग आपल्याला स्वामींची सेवा करायला खूप आवडू लागते. स्वामींवर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास बसू लागतो. असंच आमच्या बाबतीतही घडलं होतं. जसं आम्ही स्वामींच्या सेवेत गेलो तसं आमचा महाराजांवरचा विश्वास अजूनच दृढ होत गेला. खूप दिवसांपासून म्हणजे वर्षांपासूनच मला माझ्या डाव्या पायाचा प्रॉब्लेम होता. मला जास्त वेळ चालता येत नव्हते, उभे राहता येत नव्हते, मांडी घालून पण बसता येत नव्हते. पण आम्ही जसं महाराजांच्या केंद्रात जायला लागलो तेव्हापासून माझी पायाची तक्रार कमी होऊ लागली आणि आत्ता तर माझा पाय पूर्णपणे बरा झालेला आहे. महाराजांच्या केंद्रात गेल्यामुळे एवढा चमत्कार झाला तर महाराजांची सेवा केल्यावर खूप काही बदलेल असे आम्हाला वाटू लागले. आणि आमच्या मनात महाराजांविषयी ओढ वाढू लागली आणि आम्ही पूर्ण श्रद्धाभावनेने महाराजांची सेवा करू लागलो. केंद्रात गेल्यावर आम्ही तिथे ज्येष्ठ सेवेकरांना महाराजांची कोणती आणि कशी सेवा करायची याबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी महाराजांची नित्यसेवा करायला सांगितलं आणि त्यासोबतच गुरुचरित्र पारायण देखील करायला सांगितले. माझे आजोबा नेहमी गुरुचरित्र पारायण करत असायचे. मी नेहमी पाहायचे, पण मनात कधीच आपण पण पारायण करावे असा विचार आलाच नाही. कदाचित तेव्हा योग्य वेळ आलीच नसावी. स्वामींच्या सेवेत येण्याआधी एक दिवस मला स्वप्नात माझेच देवघर दिसले आणि देवघरात एक जुनी पोथी होती. त्या पोथीवरती दत्तगुरू, नृसिंह सरस्वती आणि स्वामी महाराजांचा फोटो होता. त्यावेळेला मला त्या स्वप्नाचा अर्थ समजला नव्हता. पण जेव्हा मी केंद्रात गेली तेव्हा ज्येष्ठ सेवेकरांनी पारायण करायला सांगितलं
तेव्हा मला समजलं की महाराजांना माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घ्यायचं होतं आणि म्हणूनच मला ते स्वप्न पडलं असावं आणि म्हणून आम्ही पारायण करायचं ठरवलं. मी जॉबला असल्यामुळे सुरुवातीला मिस्टरांना सांगितलं की तुम्ही पारायण करा. माझ्या मिस्टरांनी सलग 2 गुरुचरित्र पारायण केली आणि आता 3रे पारायण मी करण्याचं ठरवलं. पहाटेचे 3 वाजता उठून गुरुचरित्र वाचून मग जॉबला जायचं असं मी ठरवलं आणि मग मी संध्याकाळी 6-6:30 वाजता विष्णू सहस्त्रनाम वाचत होते. माझे मिस्टर दुसऱ्या खोलीत कालभैरव अष्टक म्हणत होते. आम्ही दररोज महाराजांना हिना अत्तर लावायचो. मग त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस काय झालं, मी वाचन करत होते आणि मिस्टर पण कालभैरव अष्टक म्हणत होते. आम्ही दोघंच घरात होतो. अचानक कोणीतरी घरात वावरत आहे, म्हणजे कोणीतरी 3री व्यक्ती घरात फिरत आहे असा भास होऊ लागला आणि त्यासोबतच घरात हिना अत्तराचा सुगंध दरवळू लागला. तो इतका प्रचंड होता की पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यात तो सुगंध दरवळत होता. मला पूर्णपणे जाणवत होतं की मागे कोणतरी फिरत आहे, पण माझं वाचन चालू असल्यामुळे मी मागे पाहू शकत नव्हते आणि मी मिस्टरांना पण काही बोलू शकत नव्हते. जसं मला भास होत होते तसंच मिस्टरांना पण होत होते. आमचं वाचन झाल्यानंतर आम्ही एकमेकांना विचारलं की तुम्हाला पण सुगंध आला का? तर मिस्टर पण हो म्हणाले. आज अगदी प्रसन्न वाटत होतं. कोणतरी माझी सेवा पाहत होतं आणि ते 2-3 कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी महाराजच होते. आज स्वामी महाराज घरात आले होते हे आम्हाला समजलंच होतं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे मिस्टर सकाळी दुधाची बॅग आणण्यासाठी दुकानात गेले तेव्हा त्यांच्या मागे एक वृद्ध बाई आली. तिचे कपडे मळके होते. तिचे कपडे जरी मळके असले तरी ती खूप प्रसन्न वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप तेज होते आणि ती बाई माझ्या मिस्टरांना म्हणाली की बाळा मला काहीतरी दे. तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांना 10 रुपये दिले तर त्यांनी ते लगेच 10 रुपये फेकून दिले आणि त्यांनी क्रोधातच मला नको हे असं म्हणाले आणि ते 10 रुपये तिथल्याच एका खड्ड्यात जाऊन पडले. माझ्या मिस्टरांनी पैसे उचलले आणि मागे पाहिलं तर त्या वृद्ध बाई खूप भरभर अशा चालत होत्या. मग माझ्या मिस्टरांनी त्या बाईंच्या मागे गेले. त्या बाई इतक्या भरभर चालत होत्या की मिस्टरांना त्या सापडतच नव्हत्या. तसेच पळत जाऊन मिस्टरांनी त्या बाईला बिस्किटचा पुडा दिला तर त्यांनी तो हातातून खेचूनच घेतला आणि त्या भरभर चालत गेल्या. मिस्टरांना तर काही समजलेच नाही. मग मिस्टर घरी आले आणि त्यांनी घरी आल्यावर सगळा प्रकार मला सांगितला. मी म्हटलं की ते स्वामी महाराजच होते. दत्तगुरूंचा फेरा हा कुठल्या ना कुठल्या रूपात येतोच. मी मिस्टरांना म्हटलं बरं झालं तुम्ही काहीतरी त्यांना दिलं. मग पुढे आमचं पारायण पूर्ण झालं. मग आम्ही त्याचं उद्यापन देखील केलं, पण तरीही आम्हाला काहीच अनुभव आला नव्हता. तरीही आम्ही महाराजांची सेवा चालूच ठेवली. आम्ही संयम ठेवला, महाराजांवर विश्वास ठेवला. म्हणलं महाराजांची वृद्धबाईच्या रूपात आपल्याला दर्शन दिलं आहे आणि आज ना उद्या महाराज आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार आहेत. ज्या प्रश्नासाठी आम्ही महाराजांची सेवा केली तो प्रश्न खूप मोठा आहे आणि महाराज तो प्रश्न नक्कीच सोडवतील हा विश्वास आम्हाला होता. केंद्रात गेल्यावर आम्ही ज्येष्ठ सेवेकऱ्यांना सांगितलं की आमचं पारायण पूर्ण झालं तरी आम्हाला अनुभव आलाच नाही. तेव्हा ते सेवेकरी म्हणाले की तूप खाल्लं की लगेच रूप येतं का? महाराजांची सेवा करत राहा, मेव्याची अपेक्षा ठेवू नका. योग्य वेळ आल्यावर तुमचे सर्व प्रश्न महाराज नक्कीच सोडवतील. तेव्हा आम्हाला आमची चूक समजली की आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीच होत नसतं. जेव्हा महाराज ठरवतील तेव्हा ते योग्य वेळ आल्यावर आपल्याला नक्कीच देतात. तेव्हा आम्ही महाराजांची माफी मागितली आणि महाराजांना म्हटलं की स्वामी आम्ही आमच्या प्रश्नाची तुमच्याकडे अपेक्षा ठेवून सेवा केली. स्वामी आम्ही सगळं काही आता तुमच्यावर सोपवलेलं आहे. योग्य वेळ आल्यावर तुम्ही आम्हाला जे चांगलं आहे ते देणारच आहात आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच आठवड्यात आमचं जे काम अडून राहिलं होतं ते महाराजांच्या कृपेने पूर्ण झालं. आमच्या प्रश्नाचं उत्तर आत्ता आम्हाला मिळालं होतं आणि हे सर्व काही महाराजांच्या कृपेने झालेलं होतं. फक्त हो आपल्याला जे आवडतं ते आपल्याला मिळत नाही, कारण आपल्यासाठी जे काही योग्य असतं तेच महाराज आपल्याला देत असतात. त्यासाठी महाराजांची निस्सीम भावनेने सेवा करा. मग बघा नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला माझा हा आजचा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, आजचा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.